द FP. FP मध्ये बेटा पुढचा आपला कन्सेप्ट आहे क्लास डी कम्प्युटेशन. त्याला अजून एक नाव इम्पल्स कम्प्युटेशन, अजून एक काय नाव ऑक्झिलरी व्होल्टेज कम्प्युटेशन. ठीक आहे. आता एक 5 ते 10 मिनिटं कोणी काहीच करायचं नाही. मी जे जे काही सांगेन ते कॉन्सन्ट्रेशन ऐकायचं आहे. नंतर मग सगळी लिखापडे दिली बेटा. ठीक आहे. ओके. क्लास डी कम्प्युटेशन मध्ये बेटा 2 SCR असतात. एक माझा मेन SCR, एक माझा ऑक्झिलरी SCR. SCR1 जो आहे तो माझा मेन SCR आहे आणि SCR2 जो आहे तो ऑक्झिलरी SCR आहे. ठीक आहे. SCR2 बेटा जेव्हा ऑन असतो तेव्हा कॅपॅसिटर माझा चार्ज व्हायचं काम करेल. जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होतो तेव्हा SCR2 माझा ऑफ होतो. इथे दिलं बेटा SCR1 माझा मेन SCR आहे, SCR2 माझा कुठला बेटा ऑक्झिलरी SCR आहे. जेव्हा माझा SCR2 ऑन असतो तेव्हा कॅपॅसिटर चार्ज होत असतो. जेव्हा माझा SCR2 ऑन असतो तेव्हा कॅपॅसिटर चार्ज होत असतो. ठीक आहे. आता चार्ज फुल्ली झाला की SCR2 माझा ऑफ होतो. म्हणजे SCR2 ऑफ कधी होईल जेव्हा कॅपॅसिटर माझा फुल्ली चार्ज असेल. SCR2 ऑफ कधी होईल जेव्हा कॅपॅसिटर माझा फुल्ली चार्ज असेल. ठीक आहे. पुन्हा याचं वर्किंग 4 मोड्समध्ये एक्सप्लेन केलेले आहे. मोड 1, मोड 2, मोड 3, मोड 4. ठीक आहे. मोड 1 मध्ये काय होतं आता कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. सगळ्यांना माहिती आहे SCR आहे तो एक प्रकारचा स्विच म्हणून काम करतो बेटा. माहिती आहे तो काय म्हणून असतो स्विच म्हणून. आता मोड 1 मध्ये माझा SCR1 ऑन असतो, ट्रिगर असतो म्हणजेच काय SCR1 ऑन असतो. त्यावेळेस SCR2 आहे ना बेटा मोड 1 मध्ये तो ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करतो. काय म्हणून काम करेल ओपन स्विच. माझा आता इथून माझा SCR1 मधून इथून करंट चालला असेल तो करंटचं नाव काय असेल बेटा ISCR1. मुद्दाम आता सगळे लिखापडे दाखवतो. सगळे मोड इथे एक एक डिटेलमध्ये एक्सप्लेन होईल. नंतर पुन्हा फिगर काढून दाखवेल बेटा. ठीक आहे. आता इथून माझा SCR1 चालू. SCR1 इकडे तर काही जाणार नाही. का नाही जाणार? का नाही जाणार बेटा? हा ओपन स्विच आहे. मग खाली आला खाली आला खाली आला. इथे डायोड माझा ना बेटा फॉरवर्ड बायस असतो. डायोड ऑन आहे म्हणजे डायोड कुठला बायस झाला बेटा फॉरवर्ड बायस. डायोड फॉरवर्ड बायस आहे. डायोड फॉरवर्ड बायस असल्यामुळे हा पण इथून करंट आता इकडून जातो आणि वरच्या साईडला जातो. वरच्या साईडला जात असून तो कॅपॅसिटरला काय करेल बेटा चार्ज करेल. त्या करंटचं नाव देतो IC. त्या करंटचं नाव काय देतो IC. आता इथून करंट आला SCR1 मधून तो इकडे आला इकडे गेला इथून माझा करंट पुन्हा काय झाला IC गेला. तसंच अजून खालच्या साईडला पण करंट जाईल. त्या करंटचं नाव काय असेल बेटा IR. म्हणजे इथून IR आला तो इकडे गेला. ठीक आहे. पुन्हा इकडून IR आला तो इकडे आला. ठीक आहे. पुन्हा इथून पण काय बेटा IC इकडे गेला पुन्हा इकडे आला म्हणजे IC प्लस IR हा करंट आणि ISCR मधला करंट कसा असेल बेटा सेम. म्हणजे हा फंडा आता क्लास C मध्ये पण घडला होतो. आठवते ISCR मधून माझे 2 करंट जात आहे ते म्हणजे कुठले IC आणि IR. ISCR मधून 2 करंट जात आहे IC आणि IR. त्याच वेळेस तुमचा इथे जो कॅपॅसिटर आहे बेटा तो काय होतो बेटा पॉझिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर गोज टू द 0. पॉझिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय होतं 0 कडे जातो आणि तो निगेटिव्ह साईडकडे पोलॅरिटीला जातो. कुठल्या साईडकडे जातो बेटा निगेटिव्ह साईड ऑफ पोलॅरिटीकडे जातो. निगेटिव्ह साईड ऑफ पोलॅरिटीकडे जातो म्हणजेच खालच्या साईडला निगेटिव्ह वरच्या साईडला पॉझिटिव्ह. ठीक आहे. मोड 1 मध्ये काय काय घडलं काय काय पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन ऐका. मोड 1 मध्ये माझा सगळ्यात पहिले SCR1 ट्रिगर होतो. SCR1 ट्रिगर झाला की डायोड माझा फॉरवर्ड बायस होतो. पुढे जाऊन कॅपॅसिटर काय होतो चार्ज व्हायला चालू होतो पण निगेटिव्ह साईडला बेटा. ठीक आहे. कॅपॅसिटर चार्जेस विथ द निगेटिव्ह पोलॅरिटी. ठीक आहे. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर गोज अक्रॉस टू द 0. आणि इथून अजून एक करंट जातो ISCR मधून 2 करंट जातात. खाली पण करंट गेला आणि इकडे पण गेला. म्हणजे इथून एक करंट गेला तो म्हणजे कुठला होता IC. ठीक आहे. इकडे एक करंट गेला इकडे एक करंट गेला पण या दोघं करंटशी पुढे जाऊन काय झालं बेटा ऍडिशन म्हणजेच IC प्लस IR इज इक्वल टू काय असतो ISCR. एक गोष्ट लक्षात ठेवायची जर इथून माझा करंट I आला ना बेटा हा जर 2 फाटे फुटले इकडे काय गेला इकडे काय गेला तर ऑटोमॅटिकली I1 इकडे गेला I2 इकडे गेला. पुन्हा या दोघं करंटशी पुढे जाऊन ऍडिशनच होते आणि पुढे जर मला पुन्हा करंट दाखवायचा असेल I इज इक्वल टू काय असतो बेटा I1 प्लस I2. म्हणजे इथून करंट सपोज दोन भागात डिवाइड झाला I1 प्लस I2. ठीक आहे. तोच पुढे जाऊन ऍडिशन होतो. लक्षात येतं म्हणजे जेव्हा फाटा फुटतो तेव्हा कुठं ते एकत्र पण येतात. फाटा जेव्हा फुटतो तेव्हा कुठे पुढे मिक्स पण होतात. फाटा जसा फुटतो तसं ते पुढे कुठेतरी मिक्स पण होत असतात. कळालं बेटा. म्हणून ISCR इज इक्वल टू IC प्लस IR. हे कुठलं झालं बेटा मोड 1. पुन्हा एकदा मोड 1 सांगतो. मोड 1 मध्ये SCR ट्रिगर झाला डायोड माझा ऑन झाला आणि ISCR मधून 2 करंट जाते एक IC जातो आणि कुठला जातो IR जातोय. पुढचं बोलायला गेलं तिथे जेव्हा ऑटोमॅटिकली IC जातो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर 0 कडे होतो आणि कॅपॅसिटर चार्जेस विथ द निगेटिव्ह पोलॅरिटी. कॅपॅसिटर चार्जेस विथ द निगेटिव्ह पोलॅरिटी. मोड 2 मध्ये काय होतं बेटा माहिती का तिथे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय होतं कॉन्स्टंट आहे पण डायोड माझा रिव्हर्स बायस. जर डायोड माझा रिव्हर्स बायस झाला आता तो पुन्हा काय म्हणून काम करेल बेटा ओपन स्विच. एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस असतो
तेव्हाच तो ऑन असतो. जेव्हा डायोड माझा रिव्हर्स बायस होतो तेव्हा तो काय होतो, मात्र आयसी जाईल का नाही, फक्त काय शिल्लक राहिला आय आर, म्हणजेच आय एस सी आर वन इज इक्वल टू काय आपला बेटा मोड 2 मध्ये काय काय घेतलं. मोड 2 मध्ये व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर निगेटिव्ह साईडचं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर साईड कॉन्स्टंट आहे, पण निगेटिव्ह साईडचं व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कॉन्स्टंट राहतं. डायोड रिव्हर्स बायस होतो, आय एस सी आर वन इज इक्वल टू काय असतो आय आर, आय एस सी आर वन इज इक्वल टू काय असतो आय आर. ठीक आहे, हे कुठे झालं मोड 2 मध्ये. मोड 3 बरं, आता मोड 1 मोड 2 झालं बेटा. मोड 3 मध्ये काय होतं काय नाही आहे का. मोड 3 मध्ये SCR2 माझा ऑन होतो. जेव्हा माझा SCR2 ऑन होतो बेटा SCR1 माझा ऑफ होतो आणि कॅपॅसिटर चार्ज होतो इथे पण रिव्हर्स पोलॅरिटी. कॅपॅसिटर चार्ज होतो पण रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह वरती, पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह वरती. मोड 4 मध्ये सगळेचे सगळे डिव्हाइसेस ऑफ होतात आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर पुन्हा काय होतं कॉन्स्टंट. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय होतं कॉन्स्टंट. बेटा हे 4 मोड्स प्लीज पाठ करून घ्या. हे जे काही मी शॉर्टकट्स लिहिले ते टोटली फिट असे पाठ करून टाका. ते पाठ केले की मोड 1 मोड 2 मोड 3 मोड 4 तुम्हाला इझिली लिहिता येतं. ठीक आहे, पण हे वर्किंग जे आहे मोड 1 मोड 2 मोड 3. मोड 1 मध्ये काय झालं SCR1 माझा ऑन होता, डायोड ऑन झाला. ठीक आहे, ISCR1 इज इक्वल टू IC प्लस IR आला. पॉझिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस SCR जो होता तो डिक्रीज होत जातो, नियरली इक्वल टू 0 होतो आणि कॅपॅसिटर चार्ज होतो. कुठल्या पोलॅरिटीने निगेटिव्ह पोलॅरिटीने. पुढे बोलायला गेलं मोड 2 मध्ये निगेटिव्ह पोलॅरिटीने व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय असतो कॉन्स्टंट. डायोड माझा रिव्हर्स बायस होतो, डायोड रिव्हर्स बायस झाला म्हणून आता करंट इकडून काही गेला नाही. मग ISCR इज इक्वल टू किती बेटा IR, ISCR इज इक्वल टू किती बेटा IR, ISCR1 इज इक्वल टू IR. मोड 3 मध्ये SCR2 माझा ऑन होतो, SCR1 ऑफ असतो, रिव्हर्स व्होल्टेज होता आणि कॅपॅसिटर पुन्हा काय होतं बेटा कॅपॅसिटर चार्जेस विथ द पॉझिटिव्ह व्होल्टेज. ठीक आहे, मोड 4 मध्ये सगळे डिव्हाइसेस ऑफ आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय असतं कॉन्स्टंट. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कसं असतं बेटा कॉन्स्टंट. कळाले. ठीक आहे, ओके. आता मी इथे काय करतो बेटा पुन्हा फिगर काढणार आहे. पुन्हा मी काय काढून ठेवेल बेटा फिगर पुन्हा काढून ठेवेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे शॉर्टकट पण लिहायचं आहे. ठीक आहे, आणि शॉर्टकट झाल्याच्या नंतर पुढे तुम्हाला आता वेवफॉर्म पण दिसून येईल. आधी शॉर्टकट लिहून घेतो थोडा थांबे, मग वेवफॉर्म पण दिसून येईल, वेवफॉर्म पण काढायचे आणि मग आपल्याला लिखापडी स्टार्ट करायची बेटा. ठीक आहे, आता सगळ्या जणांनी प्लीज सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून घ्या. सर्किट डायग्राम मी काढतोय तशीच्या तशी सर्किट डायग्राम प्लीज सगळ्यांनी काढून घ्यायचे. सर्किट डायग्राम काढत आहे बेटा, सर्किट डायग्राम सगळ्यांनी काढायचे. हा काय झाला माझा SCR1 राईट. त्याच्यानंतर पुढे इकडच्या साईडला काय आला कॅपॅसिटर, त्याच्यानंतर पुढे इकडे पुन्हा काय आलं बेटा SCR2. ठीक आहे फाईन, इकडे काय आला SCR2. त्याच्यानंतर खालच्या साईडला इकडे काय आला पुन्हा डायोड आणि इथे इंडक्टर. डायोड आणि हा काय झाला इंडक्टर. पुढे खालच्या साईडला इथे रेजिस्टर. ठीक आहे, आणि मग इथे फायनली कळाले हा काय नाही बेटा तुमचा कॅपॅसिटर. हा काय तुमचा कॅपॅसिटर. कळालं बेटा. ओके, चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून काढायचं आहे. ठीक आहे, ओके. झालंय बेटा लिहून. ओके, लिहून झाले बेटा. आता इकडे बाजूला तुम्हाला मोठीच्या मोठी वेवफॉर्म दिसते बेटा, दिसते. ही सगळीच्या सगळी वेवफॉर्म काढायची. म्हणून कधी कधी मुलांना मी सांगून देतो बेटा क्लास डी जो आहे तो मी ऑप्शनला सोडून टाका. क्लास डी कुठे सोडा बेटा ऑप्शनला, बाकी कुठल्याच ऑप्शनला बोलत नाही मी क्लास डी ऑप्शनला बोलून टाकतो. का वेवफॉर्मच खूप मोठी आहे, वेवफॉर्मच प्रचंड मोठे आहेत. ठीक आहे, म्हणून क्लास डी आम्ही डिटेलमध्ये मी कधी कधी एक्सप्लेन करत नाही बेटा डिटेलमध्ये जास्त. का मुद्दाम तो ऑप्शनला सोडून द्या असं सांगत असतो बेटा. ठीक आहे, ओके फाईन. चल आता वेवफॉर्म व्हिडिओ पॉज करायचा आहे, वेवफॉर्म काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, वेवफॉर्म काढून घ्यायची आहे. चल आता लिखापडी स्टार्ट करतोय बेटा. ठीक आहे, लिखापडी स्टार्ट करतोय. दाबा फिगर शोज क्लास डी कम्युटेशन. दाबा फिगर शोज क्लास डी कम्युटेशन. नेक्स्ट पॉइंट. It consists of basically two SCRs. It consists of basically two SCRs. It consists of basically two SCRs. Next point.
SCR1 is the main SCR and SCR2 is the auxiliary SCR. SCR1 is the main SCR and SCR2 is the auxiliary SCR. SCR1 is the main SCR and SCR2 is the auxiliary SCR. What's the point? SCR2 is used to turn off the main SCR1. SCR2 is used to turn off the main SCR1. SCR2 is used to turn off the main SCR1. What's the point? SCR2, when it is turned on, SCR2, when it is turned on, it charges the capacitor. SCR2, when it is turned on, it charges the capacitor. SCR2, when it is turned on, it charges the capacitor. And when SCR2 is turned off, and when the SCR2 is turned off, and when the SCR2 is turned off, the capacitor is fully charged. And when the SCR2 is turned off, the capacitor is fully charged. And when the SCR2 is turned off, the capacitor is fully charged. What's the point? Assume SCR2 is turned on and the capacitor is fully charged. Assume SCR2 is turned on and capacitor is fully charged. Assume SCR2 is turned on and capacitor is fully charged. Okay, what's the point? The working of class D commutation can be explained in 4 modes. The working of class D commutation can be explained in 4 modes. The working of class D commutation can be explained in 4 modes. The working of class D commutation can be explained in 4 modes. Mode 1. Mode 1. Bracket chart will T0 to T1. Bracket chart will T0 to T1. So first point. The main SCR1 is triggered at instant of T0. The main SCR1 is triggered at instant of T0. The main SCR1 is triggered at instant of T0. Due to this, the current flowing to the SCR1. Due to this, the current flowing to the SCR1. Due to this, the current flowing to the SCR1 is a combination of IC and IR. Is the combination of IC and IR. Is the combination of IC and IR. Hence ISCR1 is equal to, hence ISCR1 is equal to IC plus IR. Hence ISCR1 is equal to IC plus IR. झाले? पुढचा पॉइंट घ्या. The positive voltage across capacitor. पुढचा पॉइंट घ्या. The positive voltage across capacitor decreases to the 0. The positive voltage across capacitor decreases to 0. And the capacitor charges with the reverse polarities. And the capacitor charges with the reverse polarities. And the capacitor charges with the reverse polarities. Mode 2. पुढे घ्या बेटा. एक ओळ सोडून मोड 2. ब्रॅकेटच्या आतमध्ये T1 to T2. मोड 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये T1 to T2. मोड 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये T1 to T2. चल पहिला पॉइंट त्याच्यातला. In this mode, negative voltage of the capacitor. In this mode, negative voltage of the capacitor. In this mode, negative voltage of the capacitor will be constant. In this mode, negative voltage of the capacitor will be constant. And the diode is reverse bias. And the diode is reverse bias. And the diode is reverse bias. What's the point? The SCR1 is still conducting due to the current IR. The SCR1 is still conducting due to the current IR. The SCR1 is still conducting due to the current IR. पुढे मोड 3. एक ओळ सोडून मोड 3. T2 to T3. मोड 3. T2 to T3. चलो पहिला पण घ्या. In this mode SCR2 is turned on. In this mode SCR2 is turned on. Hence the main SCR1 is turned off. Hence the main SCR1 is turned off. In this mode SCR2 is turned on. Hence the main SCR1 is turned off. Hence the main SCR1 is turned off due to the reverse voltage across it. Due to the
रिव्हर्स व्होल्टेज अक्रॉस इट. पुढचा पॉईंट त्याच्यातलाच. इन दिस मोड द कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. इन दिस मोड द कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. इन दिस मोड द कॅपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. आता मोड 4. एक कोड सोडून खाली घ्या. मोड 4. मोड 4. In this mode, all the devices will be in the off state. In this mode, all the devices will be in the off state. In this mode, all the devices will be in the off state. What's the point? The positive voltage across capacitor. The positive voltage across capacitor will also be controlled. The positive voltage across capacitor will also be controlled. The positive voltage across capacitor will also be controlled. झाले बेटा? ओके. ठीक आहे. हा पुढला कन्सेप्ट झाला बेटा क्लास डी. क्लास सी क्लास एफ सोपे बेटा. उद्या शक्यतो दोघेचे दोघ घेतले जातील. ठीक आहे. क्लास सी आणि क्लास एफ सोपे ते उद्या शक्यतो दोघेचे दोघ घेतले जातील. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.